यानंतरची बातमी नांदेडमधून। नांदेडमध्ये बचाव कार्यासाठी सैन्य दलाची मदत घेण्यात येते। बचावाच्या धडक कार्यामुळे कमी मनुष्यहानी। मुखेड इथं परिस्थिती सध्या आटोक्यात आहे। लेंडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये सध्या वाढ झालेली आहे। अहमदपूर बिदर या जिल्ह्यातही प्रचंड पाऊस झाल्यामुळे आपले जे प्रभाव क्षेत्रातले जे गाव आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सर्व गावांना प्रॉब्लेम आला, पण जास्तीत जास्त प्रॉब्लेम हे रावणगाव, हसनाळ, बिंगोली या गावांना समस्या आली आणि जवळजवळ लोक तिथं अडकले होते। 250 लोक रावणगावमध्ये होते, हसनाळमध्ये 7 ते 8 लोक होते, बिंगोलीमध्ये 40 लोक होते। तर काही जे क्रिटिकल लोकेशन्सला एकदम लोक होते त्यांना आम्ही रेस्क्यू केलंय। आमची सकाळपासून पहाटे 4:30 पासून आमची रेव्हेन्यूची टीम तिथं हजर आहे आणि एसडीआरएफच्या पथकाने पण बचाव कार्य सकाळी चालू केलंय। तर या ठिकाणी बीड, लातूर आणि नांदेड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे। मागच्या काळात हिंगोली, परभणीतही पाऊस जोरात आला, पण आताच्या परिस्थितीमध्ये गेले 2 दिवस आणि पुढचे 3 दिवस बीड, लातूर आणि नांदेड इथली पूरस्थिती जी आहे ही जरा संभावित आहे। विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड च्या भागामध्ये जो मुक्रमाबाद आहे त्या ठिकाणी जवळपास 206 mm पाऊस पडला, म्हणजे ढगफुटी सदृश अशा प्रकारचा पाऊस हा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे जवळपास 5 लोक बेपत्ता झाले। 150 पेक्षा जास्त जनावरांचा वाहून गेल्याचा किंवा मृत्यू झाल्याचा संभव आहे आणि विशेषतः खूप लोक त्या ठिकाणी अडकले होते। एनडीआरएफ ची टीम, एसडीआरएफ ची टीम त्या ठिकाणी आपण नेलेली आहे आणि आता मिलिटरीची टीम देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहे।